तर शरद पवार सध्या आपल्या सोबत आहेत। सर, देशाच्या अर्थकारणासाठी त्यांचं कसं योगदान तुम्ही बघता? त्यापैकी डॉक्टर साहेबांचं निधन हा देशाच्या दृष्टीने प्रचंड धक्का आहे. बर व्यक्तीच्या मला त्यांच्या सभेत अनेकदा काम करण्याची संधी मिळाली. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना हं, ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. नंतरच्या काळामध्ये केंद्र सरकारमध्ये अर्थ खात्याचे सचिव होते आणि नरसिंहरावच्या मंत्रिमंडळामध्ये ते अर्थमंत्री आणि मी संरक्षण मंत्री आम्ही एकत्रित काम केलं आणि ते प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली. बर एक गोष्ट माझ्या आयुष्यात मी कायम लक्षात ठेवेन की त्यांच्या इतकं स्वच्छ, विनम्र आणि देशाच्या हिताच्या संबंधी यत्किंचित तरतूद न करण्याची भूमिका घेणारं या देशाचं एक अतिशय उच्च दर्जाचं नेतृत्व म्हणून आम्ही त्या सगळ्यांना पाहिलेले आहे. आज ते बर आपल्यामधून निघून गेले. या देशाच्या अर्थव्यवस्थेला एक योग्य दिशा ज्या काळामध्ये देण्याची आवश्यकता होती त्या काळामध्ये द्यायचं त्यांनी जे काम केलं बर त्यामुळे सवन देशाचं अर्थकारण, अर्थव्यवस्था हे नीट याची झाली आणि त्याच्यातलं त्यांचं योगदान हे आपण कधीही विसरू शकणार नाही. बर व्यक्तिशः एक आमचे सहकारी म्हणून आम्ही बर एकत्रित काम अनेक वर्ष केलं म्हणून आणि देशाच्या दृष्टीनं देशाचा अखंड विचार करणारं एक देशातलं स्वच्छ आणि चारित्र्य संपन्न बर नेतृत्व याला हा देश मुकलेला आहे. त्या दुःखात आपण सगळे जगत आहोत. बर त्यांच्या 90च्या दशकात आत्म्याला जेव्हा सोनं शांती गहाण व्हावं ठेवावं अशी लागलं होतं, प्रार्थना करतो. हां सर, 90च्या दशकात जेव्हा सोनं गहाण ठेवावं लागलं होतं भारताला, त्यानंतर ते आत्ताचा भारत याकडे तुम्ही कसं बघता? नाही, असं आहे की ज्या काळात सवन देशाची अर्थव्यवस्था होती प्रचंड संकटामध्ये होती आणि अशा काळामध्ये या देशाला अर्थक्षेत्रामध्ये पूर्व परिस्थिती आणण्याच्या संबंधीची अतिशय अवघड आणि मोलाची कामगिरी ही केवळ डॉक्टर साहेबांनी केली. ही गोष्ट आम्ही कधीही विसरू शकत नाही. आम्ही एकत्रित काम केलं आणि त्या सगळ्या काळामध्ये सवन देश हा अर्थक्षेत्रामध्ये पूर्ण स्थितीवर आणण्याच्या संबंधी बर डॉक्टर साहेबांचं योगदान हा या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा भाग आहे बर आणि ते आम्ही कधी विसरू शकत नाही. बर त्यांच्या कार्यकाळामध्ये तुम्ही कृषी मंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, तो अनुभव कसा होता?